या कार्यक्रमाला या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी माननीय नितीन सावंत सर, मानव मुक्ती मिशन महाराष्ट्र तथा परिवर्तनवादी कीर्तनकार यांना विनंती करतो की त्यांनी या सभागृहाला मार्गदर्शन करावं. ना खौफ है मौत ना खौफ है शरर लगे मुझे, अपने ही बागों की फूलों से डर लगे मुझे. अजीब रिश्ता है मेरा सारी दुनिया से, कहीं भी जलता हुआ घर हो अपना घर लगे मुझे. सन्माननीय विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपल्या सगळ्या बामसेबचे पदाधिकारी, सदस्य आणि इतर सगळ्या विंग्सचे सगळे पदाधिकारी, श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे. कृपेच्या ओरसे डवरले ही काया नव्या अनारीसे उद्धरिलो. तुका मने मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला. या देशाला फार मोठी संघर्षाची परंपरा आहे. त्या परंपरेलाही अभिवादन करणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ या चळवळीतल्या सगळ्या महापुरुषांना देखील मी या ठिकाणी अभिवादन करतो. बघा, आजच्या सत्राचा विषय असा आहे, धर्मावर आधारित देश बनवणं किंवा राष्ट्र उभं करणं हा एक राष्ट्रघातकी पाऊल आहे, निर्णय आहे. अशा प्रकारचा विषय आपण डिझाईन केलेला आहे. आणि गेल्या 70-80 वर्षामध्ये आपण देशभर अविरत प्रबोधन करत आहोत. त्यामुळे या देशामध्ये एक फार मोठी पुरोगामी चळवळीची, परिवर्तनवादी आणि महापुरुषांच्या चळवळीची एक फार मोठी लाईन या देशात उभी करण्यात आपण सक्सेस झालेलो आहोत. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेणं खरंच देशाच्या दृष्टीने राष्ट्रघातकी पाऊल आहे. यासाठी आता आपण आपल्या बाजूची विचारधारा आपण हे सगळं काम करतोय. बघा, या देशाला पूर्वीपासून म्हणजे हजारो वर्षापासून द्वंद्वाची, संघर्षाची आणि क्रांती प्रतिक्रांतीची परंपरा आहे. याबद्दल राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेबांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं की या देशाचा संघर्ष शेठजी, भटजी, लाटजी विरुद्ध शूद्र, अतिशूद्र असा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती लिहून हे देखील पूर्वीला सिद्ध करून ठेवलं की या देशाचा संघर्ष काही असा इंग्रजांच्यामुळे निर्माण झालेला किंवा मुस्लिमांच्यामुळे निर्माण झालेला नाही, तो पूर्वपार चालत आलेला आहे. आर्य विरुद्ध अनार्य, क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती, सूर विरुद्ध असुर, देव विरुद्ध दानव किंवा या देशाचे राक्षस विरुद्ध बाहेरून आलेले भक्षक, अशा प्रकारचा या देशाचा संघर्ष आहे आणि तो द्वंद्वात्मक आहे. पण झालंय असं, अलीकडच्या काळामध्ये या देशातल्या शिक्षण व्यवस्थेने, जिला आपण ब्राह्मणी शिक्षण व्यवस्था म्हणतो, या ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेने अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना सातत्याने मिसगाईड करायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि म्हणून मध्ययुगीन भारतावर मुस्लिमांना ब्लेम केलं जातं आणि मुस्लिम देशाचे शत्रू दाखवले जातात जेव्हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची मांडणी होते. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मांडणीमध्ये इंग्रजांना शत्रू ठरवलं जातं आणि खऱ्या अर्थाने मुख्य शत्रू लपवला जातो. म्हणून मध्ययुगीन भारताच्या मांडणीमध्ये आणि आधुनिक भारताच्या मांडणीमध्ये मुस्लिम आणि इंग्रज कधीही शत्रू नव्हते. उलट क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब म्हणतात, या देशाचा जो संघर्ष आहे तो आमचा आर्य युरेशियन ब्राह्मणांच्या विरोधातला आहे आणि जोपर्यंत इंग्रज मायबाप भारतात आहे तोपर्यंत शूद्र, अतिशूद्रांनी जल्दी करावी आणि शिकून घ्यावं. आणि म्हणून आता या देशाच्या संघर्षाची पार्श्वभूमी माहिती झाल्याशिवाय हे राष्ट्र कुणासाठी धर्मावर आधारित उभं करणं चालू आहे हे आपल्याला कळेल. आणि म्हणून या देशाचा ब्राह्मणी अब्राह्मणी हा जो संघर्ष देशामध्ये सुरू आहे, त्या अब्राह्मणी संघर्षाच्या परंपरेमध्ये या देशात अनेक लोकप्रवाहांनी काम उभं केलं होतं. आणि या लोकप्रवाहाच्या मध्ये जे काही अब्राह्मणी पंथ प्रवाह होते, ज्याच्यामध्ये सुरुवातीला शाक्त, शैव, लिंगायत, वारकरी, महानुभाव, जैन, बौद्ध आणि या देशातले अनेक लोकप्रवाह जे परंपरागत चालत आलेला संचित जपून ठेवत काम करत होते. याच्या विरुद्ध भारतामध्ये पूर्वपार चालत आलेला वैदिकांचा, वर्णाश्रम धर्मीयांचा, ज्यांना एका काळी स्रोत स्मार्त धर्म म्हटलं गेलं, आज ज्यांना आपण बाबासाहेबांनी दिलेल्या टर्मिनॉलॉजीवर ब्राह्मण धर्म म्हणतो आणि जे स्वतःला हिंदू धर्म म्हणून घेतात, अशा प्रकारचा या देशाचा संघर्ष आहे. आज घडीला हिंदू धर्म हा हिंदू धर्म नसून तो ब्राह्मण धर्म आहे आणि त्याचे फक्त चालक मालक केवळ आणि केवळ ब्राह्मण आहेत. आणि म्हणून हा हिंदू धर्म नसून तो ब्राह्मण धर्म आहे. आणि याच ब्राह्मण धर्माची पूर्वपार चालत आलेली नावं आर्य धर्म आहे, सनातन धर्म आहे, वैदिक धर्म आहे, वर्णाश्रम धर्म आहे, श्रुतींचा आणि स्मृतींचा सौर्त स्मार्त धर्म, अशी या धर्माची नाव आहे. आणि म्हणून आता आपला परंपरागत संघर्ष असा आहे की
की संपूर्ण चालत आलेल्या अब्राह्मणी पंतप्रवाहाच्या लोकप्रवाहांना गोळा करून, जे काही लोकप्रवाह चालत आलेले आहेत या लोकप्रवाहांना गोळा करून त्यांना त्यांची अस्मिता आणि जाणीव उभी करून देऊन त्यांना सांगितलं पाहिजे, ब्राह्मणी धर्माचे लोक तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन त्यांचा वर्चस्वाचा अजेंडा राबवत आहेत. म्हणजे काय, जेव्हा स्टेजवरून गौर से कहो हम हिंदू असं म्हटलं जाईल तेव्हा ते लिंगायतांनाही कवेत घ्यायला बसले, शिखांना कवेत घ्यायला बसलेले आहेत, जैनांना किंवा जैनांचं तर देशभरात ब्राह्मणीकरण झाल्याचं तुम्ही बघत आहात. त्याचबरोबर वारकऱ्यांमध्ये त्यांचं काम चालू आहे, लिंगायतांमध्ये काम चालू आहे, महानुभावांमध्ये काम चालू आहे, नाथ संप्रदायामध्ये त्यांचं काम चालू आहे. नाथ संप्रदायाच्या सर्वोच्च मठाचा योगी आदित्यनाथ जो जन्माने ब्राह्मण आहे तो नाथांच्या पीठावर बसला आणि त्याला ब्राह्मणीकरणाच्या प्रक्रियेत सामावून घेतलं गेलं आणि ब्राह्मण धर्माच्या, ब्राह्मण राष्ट्राच्या उभारणीसाठी योगीला रोल मॉडेल बनवायचा कार्यक्रम केला, भगवे कपडे घातलेला. त्यानंतर मध्य प्रदेशात देखील सुद्धा भगवे कपडे घातलेल्या लोकांना कॅबिनेट मंत्री पदाचा एक अवैध संवैधानिक दर्जा देण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यानंतर तुम्ही बघताय की अशा प्रकारची असंवैधानिक पद निर्माण करून कुठल्याही ब्राह्मणी धर्म क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठमोठ्या पदावर बसवण्याचा कार्यक्रम या देशामध्ये सुरू झालेला आहे. आणि म्हणून अब्राह्मणी पंतप्रवाहाच्या लोकांना सोबत घेऊन सांगायचंय की या देशातला हा जो हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो हिंदुत्वाचा नसून ब्राह्मण धार्जिना एक जातीय ब्राह्मणवादाचा अजेंडा आहे आणि त्याला या देशातल्या लोकप्रवाहाने, अब्राह्मणी पंतप्रवाहाने विरोध केला पाहिजे. बघा, या देशामध्ये देशाच्या सगळ्या गोष्टीवर ब्राह्मणांनी कब्जा केल्याच्या नंतर आता यांनी काय केलंय, पहिल्यांदा आपली देशात ओरड सुरू झाली की या देशात ऍब्सोल्यूट कंट्रोल ब्राह्मण निर्माण करत चाललेले आहेत आणि म्हणून त्यांनी बहुजनांचे चेहरे बनवायला आता मीडियामध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून बहुजनांचे चेहरे घेऊन अजेंडा मात्र ब्राह्मणवादाचा ते राबवतात आणि ब्राह्मणवादाच्या अजेंड्याला जो काउंटर करायला येतो तो ब्राह्मण जरी असेल तरी त्याच्या ते हत्या करतात. ब्राह्मणवादाच्या वलयाला, ब्राह्मणवादाच्या सर्कलला चॅलेंज करायचं काम या देशात हेमंत करकरे यांनी केलं होतं. या देशात अनेक लोकांनी केलं होतं. हेमंत करकरे सारख्या लोकांना सुद्धा त्यांनी खल्लास केलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो, ब्राह्मणवादाची, मनुस्मृतीची नियमावली मोडायला ब्राह्मण जरी आला तरी आम्ही त्याची हत्या करणार, त्याला संपवणार, अशा प्रकारचे संकेत ते देत आहेत. आणि म्हणून हा देश हिंदू राष्ट्र म्हणून जर तुम्ही विरोध करायला गेला तर आपलेच बांधव आपल्या अंगावर चढून येणार आहेत, आपलेच बांधव आपल्याला विरोध करणार आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेली टर्मिनॉलॉजी आपण सातत्याने वापरली पाहिजे, आपण सातत्याने शब्द वापरला पाहिजे. हे ब्राह्मण राष्ट्र आहे, हे आर्य राष्ट्र आहे आणि आर्य ब्राह्मण राष्ट्र आम्ही कदापि या देशामध्ये होऊ देणार नाहीत. जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास, दमात दम आहे, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमचा सदैव ब्राह्मण राष्ट्राला आणि ह्या आर्य राष्ट्राला आमचा विरोध राहणार आहे. त्यासाठी त्यांनी अलीकडच्या काळामध्ये वेगाने काम करायला सुरुवात केली, कारण त्यांच्याकडे साधन संसाधन आलेत. गंगा शुद्धीकरणाच्या नावाखाली करोडो रुपये दिले. कुणाला दिले? फक्त आणि फक्त संघ कार्यालयाला, जागोजागच्या त्यांच्या गोरक्षकांना त्यांनी गंगा शुद्धीकरणाच्या नावाखाली करोडो रुपये दिले. त्यानंतर त्यांनी या देशामध्ये गायी पाळणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यावरच्या, तालुक्यावरच्या मठांना, जे लोक गो पालन करतात अशांना 5-5 कोटी रुपयाचं त्यांनी सगळा निधी दिलेला आहे, प्रत्येक जिल्ह्यावर दिलाय. आता गोपालनाची गोम काय आहे? गोरगरीब शेतकरी, कष्टकरी काय करतात, इमोशनल होऊन तिथल्या गोपालन केंद्रामध्ये स्वतःच्या गायी दान देतात. परंतु गोपालन केंद्राचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांवरची आकडेवारी काढाल तर त्याच्यामध्ये मारवाडी, ब्राह्मण आणि जैन समुदायाचे लोक गोपालनाच्या समितीचे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये एकही शेतकरी जातीचा तुम्हाला दिसणार नाही, एकही कुणबी, मराठा, माळी, तेली, तांबोळी, साळी गोष्टी दिसणार नाही. या सगळ्या गोपालन समितीच्या आणि गोपालनाच्या आश्रमाचे प्रमुख जैन, मारवाडी आणि ब्राह्मण आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांनी गायी नेऊन द्यायच्या. बरं, गायी नेऊन दिल्याच्या नंतर गोरगरीब शेतकऱ्यांनीच कडवा सुद्धा नेऊन द्यायचा, ते चारा सुद्धा नेऊन द्यायचा. आणि सेवेला कोण जाणार? आपलेच लोक. ते म्हणतात मी 2 तास जाऊन सेवा करतो, 3 तास जाऊन सेवा करतो. अशा प्रकारे ट्रस्टचे जे प्रमुख आहेत ते बघायला सुद्धा येत नाहीत. आणि म्हणून या गोपालनाच्या केंद्रांना 5-5 कोटी रुपयाचा निधी दिलाय. जो निधी कोण उचलणार आहे? मारवाडी, जैन आणि तिथले ब्राह्मण बनिया लोक. आणि म्हणून या देशामध्ये अशा प्रकारे सातत्याने फसवायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि कुठल्याही पद्धतीचं टेंडर काढायचं आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना द्यायचं. यातून त्यांनी अलीकडच्या काळात संघ, बीजेपी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, एबीव्हीपी प्रचंड स्ट्रॉंग केली आहे. स्वतंत्र त्यांचे ऑफिसेस उभं करायचा कार्यक्रम सुरू केलाय आणि गोंडस त्यासाठी नाव वापरतात हिंदू राष्ट्राचं. आणि म्हणून आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, ते ज्या सापळ्यामध्ये बहुजन समाजाला, शेतकरी, कष्टकरी समाजाला फसवायला लागलेत, त्या फसवल्या जाणाऱ्या सापळ्यातून लोकांना आपल्याला टर्मिनॉलॉजी, आयडिओलॉजी वापरून त्याच्यातनं मुक्त करायचंय. आणि म्हणून आपल्याला सांगायचंय की हे राष्ट्र हिंदू राष्ट्र नाही, हे ब्राह्मण राष्ट्र आहे. बघा, सगळ्या मोक्याच्या जागेवर तेच आहे आणि ते पैसे उचलायला लागलेले आहेत. आणि म्हणून या देशामध्ये
काय काय त्यांनी ब्राह्मण राष्ट्रासाठी हिंदू राष्ट्रासाठी उभं करायला सुरुवात केली आहे. तर बघा, यांनी कालच्या स्वातंत्र्याच्या 75ला 2 प्रकारचे मेसेज आपल्याला दिलेले. ते सातत्याने सांकेतिक मेसेज देतात, सांकेतिक कार्यक्रम करतात. त्यांनी 26 नोव्हेंबर या देशाचा संविधान दिन हे तुम्हाला विसरायला लावण्यासाठी 26 नोव्हेंबरलाच हेमंत करकरे, साळसकर, कामटे यांच्या हत्या केल्या. दरवर्षी आता शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. संविधान दिवसाला बॅक कॉर्नर देण्याचा कार्यक्रम सुरू झाला असं खुद्द एस.एम. मुश्रीफ साहेब सांगतात हु किल्ड करकरेमध्ये. त्यानंतर काय करण्यात आलेलं आहे, 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पडली. अशा प्रकारच्या अनेक सांकेतिक ते सिम्बॉलिक काम करत असतात. कालच्या स्वातंत्र्याच्या 75ला त्यांनी काय मेसेज दिलाय, तर ते सांगतात ह्या आर्य ब्राह्मण राष्ट्रामध्ये, मनुस्मृतीच्या अंमलबजावणीच्या राष्ट्रामध्ये शूद्रातिशूद्रांच्या, भटक्या लेकरांनी शिक्षणाची अपेक्षा धरायची नाही. तुमचे लेकर जर शाळेत आले तर तुमच्या इंद्रकुमार मेघवाल केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आणि म्हणून 3रीच्या वर्गात जाणाऱ्या इंद्रकुमार मेघवाल नावाच्या पोराच्या कानसुल्यात अशा प्रकारची मारण्यात आली. त्याच्या कानाची नस फाटली आणि अक्षरशः 5 ते 6 दिवस भयानक तडफडून त्याचा मृत्यू झाला. आणि कारण काय होतं, शाळेतल्या शिक्षकाच्या माठाला स्पर्श केला म्हणून. आणि याला मीडियाने कव्हरेज दिलं गेलं, देशभर पसरवलं गेलं. का पसरवलं गेलं, तर त्यांना सिम्बॉलिक सांगायचंय, शूद्रातिशूद्रांच्या, भटक्या आदिवाशांच्या लेकरांनी आता आमच्या आर्य ब्राह्मण राष्ट्रामध्ये शिक्षणाचा आग्रह धरायचा नाही. दुसरं काय सांगतात, एकीकडे जाणीवपूर्वक नरेंद्र मोदी स्त्रियांचा सन्मान करा म्हणून भाषण देत आहेत. अगदी त्याच वेळेला गुजरातच्या जेलमध्ये किती 11 कैद्यांना रिहा करण्याच्या स्वाक्षऱ्या होत आहेत अगदी त्याच वेळेला. आणि काय सांगितलं जात आहे, पहिलं स्टेटमेंट आहे हे जन्माने ब्राह्मण आहेत, दुसरं स्टेटमेंट आहे ते संस्कारी असतात. म्हणजे संस्कारित आहेत असं नाही, 11 जण संस्कारित आहेत नाहीत, ते ब्राह्मण असल्या कारणाने संस्कारित असतात. त्यांची जेलमधली वर्तवणूक चांगली होती, या कारणामुळे 11 जणांनी ज्या बिल्किस बानूवर रेप केला त्या 11 जणांना सोडण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे मोदी काय सांगतायत की या आर्य ब्राह्मण राष्ट्रामध्ये शूद्रांच्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार नाही आणि कुठल्याच स्त्रियांनी मान सन्मानाची, आत्मसन्मानाची अपेक्षा धरायची नाही. आत्मसन्मान आणि गरिमा मारण्याचा कार्यक्रम या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 75 नंतर सुरू झालेला आहे. काय हे दोन्ही नियम बघा जरा, मनुस्मृती चाळा. आपल्या बहुजन समाजाला काय दोन्ही प्रकारचं पॅरलल सांगावं लागतं तर लक्षात राहतं. मनुस्मृती उघडून बघा, मनुस्मृती काय सांगते किंवा ब्राह्मणी धर्मग्रंथ काय सांगतात. ब्राह्मणी धर्मग्रंथ सांगतात एखादी स्त्री रस्त्याने जात असेल आणि रस्त्याने जाताना एकाच नव्हे 11 ब्राह्मणांनी, 14 ब्राह्मणांनी, 20 ब्राह्मणांनी तिला स्पर्श केला, तिला टच केलं, तिच्यावर रेप जरी केला तरी ती तेवढ्या ब्राह्मणांची बायको असते. आणि हे सांगण्यासाठीच सूर्य दररोज उगवतो. म्हणजे बघा, सूर्याचं काय काम आहे, तर पृथ्वीवरची प्रत्येक स्त्री ही ब्राह्मणांच्या मालकीची असते हा सांगण्यासाठी सूर्य उगवतो म्हणे. यांचे धर्मग्रंथ आणि मनुस्मृती सांगते. आणि म्हणून अगदी त्या मनुस्मृतीप्रमाणे, धर्मग्रंथांप्रमाणे स्त्रियांना ओरबडण्याचा नियम त्यांनी केलाय की ब्राह्मणांना शिक्षा करता येणार नाही जरी त्यांनी रेप केला असेल तरीही. या प्रकारचं हिंदू राष्ट्र, ब्राह्मण राष्ट्र, आर्य राष्ट्राची पायाभरणी त्यांनी सुरू केलेली आहे. खरं पाहता जी जुनी संसद होती, ही जुनी संसद या देशातल्या अगदी 64 योगिनींच्या तरबेज असण्याची प्रतिकृती होती. 64 योगिनी एकत्र गोलाकार बसायच्या आणि त्या सांगायच्या, मी वैद्यक शास्त्रामध्ये शोध लावलाय, मी फळे भाज्यांचा शोध लागलाय, कुणीतरी दंतेश्वरी नावाची एक गणराणी आहे, तिने दातावर शस्त्रक्रिया करायचा शोध लावलाय. अशा 14 विद्या 64 कलांमध्ये पारंगत असणाऱ्या 64 योगिनींचं मुरैणाच्या त्यांच्या बसण्याच्या संसदेची प्रतिकृती आपली भारतीय पूर्वीची संसद होती. ही पूर्वीची संसद नाकारून आता मोदी सरकार, ब्राह्मण सरकार, नरेंद्र भागवत आणि मोहन भागवतांचं संस्कार नव्या संसदेचं बांधकाम सुरू करत आहे किंवा ते पूर्ण होत आलेलं आहे. का, कशासाठी? कारण त्यांना नव्या ब्राह्मण राष्ट्रामध्ये, त्यांच्या आर्य राष्ट्रामध्ये तुमची जुनी संसदही नको, तुमचं काहीच नकोय. आणि म्हणून त्यांनी नव्या संसदेचं काम मनुस्मृतीच्या, ब्राह्मण धर्मग्रंथांच्या पूजनाने सुरुवात केलं, विटांच्या पूजनाने सुरुवात केली. आता कालची घटना आहे, एक कुठला तरी आमदार शंकराचार्यांच्या, जोशी मठाच्या शंकराचार्याच्या दर्शनाला गेला, तर शंकराचार्याने त्या सोफ्यावर पाय उचलून घेतलेत आणि त्याला सांगितलं मला टच करायचं नाही, बाहेरच राहा. तू न विचारता कसा काय आला? एका आमदार खासदारांची, शूद्रातिशूद्र आमदार खासदारांची ही अवस्था आज घडीला असेल तर आर्य ब्राह्मण राष्ट्र घोषित झाल्यावर काय हाल असतील. आणि म्हणून त्यांनी सगळी तयारी करून ठेवली. आपण बघितलंय सीए एनआरसीच्या काळामध्ये त्यांनी मुस्लिमांना सांगितलंय की तुम्हाला सेकंड सिटीजनचा दर्जा आम्ही देणार,
तुम्हाला इथे मतदानाचा अधिकार नाही, तुम्हाला तुमचे निवडणुकीला लोक उभे करण्याचा अधिकार नाही. आम्ही लोक कोणते उभे करायचे ठरवणार, गपगुणाने तुम्ही मतदान करायचं आणि आमच्याच लोकांना निवडून द्यायचं. आणि म्हणून इथे मुस्लिमांच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केलाय, आदिवासी समुदायाच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. आता नवे शिक्षण विषयक धोरण लागू करून त्यांनी सांगितलं आम्ही स्कूल कॉम्प्लेक्स आणणार. स्कूल कॉम्प्लेक्स म्हणजे काय? जे गाव 2000 लोकसंख्येचं आहे आणि ज्या गावामध्ये आता तुमचे पोरं शाळेत येण्याच्या पात्रतेचे नाहीत किंवा शिक्षकच नाहीत हे कारण सांगून आता ते म्हणतील तालुक्याच्या स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये तुमचे लेकरं आणा. आणि म्हणून 10-20 गावचे लेकरं तालुक्याला कोंडवाड्यामध्ये कोंडायची आणि शिक्षण कुठलं द्यायचं? तर कारागिरीचं, कुंभारकीचं, सुतारकीचं, लोहारकीचं असं 8वी पर्यंतचं वर्ण व्यवस्थेला अनुकूल असणारं, जाती व्यवस्थेला अनुकूल असणारं शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि या स्कूल कॉम्प्लेक्स नंतर 12वीच्या आणि ग्रॅज्युएशनच्या नंतरचं जे शिक्षण आहे ते सगळं ब्राह्मणी वर्चस्ववाद्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण आहे. म्हणजे एक तर कारागिरीच्या शिक्षणामध्ये तुम्ही अडकून पडा आणि दुसरं ऑनलाईन शिक्षण तुम्हाला परवडणार नाही, तिकडे तुम्ही यायचं नाही. अशा प्रकारचं नवं शिक्षण विषयक धोरण या देशामध्ये लागू केलेलं आहे. त्यामुळे सगळ्याच बाजूनी यांनी सगळ्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे. फक्त प्रश्न आहे की आमच्या बहुजन समाजाच्या लोकजागृतीला जो उशीर होतो, लोकजागृती व्हायला आम्ही जेव्हा कमी पडतो त्यामुळे त्यांचं सगळं फावतं. या देशामध्ये आर्य ब्राह्मणांचा सर्वात जास्त विजय कुठल्या कारणाने होतो? तर बहुजन समाजाच्या लोकजागृतीच्या विलंबामुळे होते. ते काही हुशार नाहीयेत, ते काही फार ब्रिलियंट नाहीयेत. प्रश्न आमचा आहे, आम्ही आळसावलेले आहोत. आम्ही आमच्या बांधवांना अपडेट ठेवत नाहीत, जागृत ठेवत नाहीत. आम्ही आमच्या बांधवांमध्ये सातत्याने काम करत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं परिवर्तनाचा, जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. हा जागृतीचा अग्नी आम्हाला अखंड तेवत ठेवायचा आहे, खेड्यापाड्यामध्ये काम करायचंय. तुम्ही बघताय गेल्या 5-6 वर्षामध्ये नथुराम गोडसेला सुद्धा इस्टॅब्लिश करायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. अजून त्यांनी या देशामध्ये भगतसिंगांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला नाही, नकार दिला. भगतसिंगांच्या नावाने विमानतळ करायचा प्रयत्न चालू झाला होता, विमानतळाला विरोध केला. परंतु नथुराम गोडसेला राष्ट्रपुरुष करण्याची सगळ्या प्रकारची तयारी त्यांनी झालेली आहे. नथुराम गोडसेच्या नावाने पुस्तकं काढतात, पिक्चर काढतात, नाटकं काढतात आणि सातत्याने नथुराम गोडसेला इस्टॅब्लिश करायचा कार्यक्रम करतात. आणि म्हणून या देशामध्ये आता त्यांनी त्यांचे प्रतीक पुढे आणलेले आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीची मनुस्मृतीची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. कालचा पुण्याचा प्रसंग सांगतो. पुणे महानगरपालिकेनं काय केलं? फतवा काढलाय की अमुक गार्डन मध्ये जोडप्यांना बसता येणार नाही. कशासाठीचा हा फतवा आहे? तर यांच्या मनुस्मृतीच्या अंमलबजावणीप्रमाणे हा फतवा आहे. आमचं म्हणे या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही जोडप्यांनी, नवरा बायकोने होऊ घातलेल्या लग्न करणाऱ्या जोडप्यांनी किंवा प्रियकर प्रियसीने आम्ही कुठे बसायचं, कुठे फिरायचं हे आम्ही ठरवणार ना. परंतु पुणे महानगरपालिकेने जोडप्यांना फिरण्यावर सक्त बंदी घातलेली आहे. अशा प्रकारचे ब्राह्मणी व्यवस्थेला धार्जिणे फतवे हे काढतात आणि संवादाची प्रक्रिया बंद करतात. आणि म्हणून समस्या काय आहे? तर आर्य ब्राह्मणांच्या विचारांचं राष्ट्र उभं राहतंय, ही आमची सगळ्यात मोठी समस्या आहे. सोल्युशन काय आहे? तर आम्हाला त्या सोल्युशनवर काम केलं पाहिजे. पहिलं नंबर 1चं सोल्युशन आहे लोकजागृतीशिवाय, प्रबोधनाशिवाय आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही. आणि म्हणून लोकजागृती, लोकप्रबोधन हा सगळ्यात मोठा आपल्याकडचा काय आहे? सोल्युशन आहे. परंतु लोकजागृती, लोकप्रबोधन करण्यासाठी आता आम्हाला बदलच्या जगाचे नवे पायंडे, नवे हातखंडे वापरले पाहिजेत. पारंपरिक पद्धतीचं लोकप्रबोधन आम्ही आता बंद केलं पाहिजे. स्टेज शोचे कार्यक्रम आता आम्ही बंद केले पाहिजे आणि जमिनी ग्राउंडवर लोकांमध्ये गेलं पाहिजे. आदिवासी समुदायात गेलं तर आदिवासी समुदायासारखी ड्रेसिंग करून, त्यांचे सुखदुःख समजून घेऊन, त्यांची बोली भाषा अवगत करून आम्ही त्यांच्यामध्ये प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. बघा, आसामला आणि त्रिपुरामध्ये आसामकडे कम्युनिस्टांची सत्ता होती. आसाममध्ये माणिक सरकार नावाचा एक साधा माणूस 2-3 वेळा मुख्यमंत्री राहिला. आता त्या त्रिपुराचं किंवा त्या भागाचं आसामचं सरकार पाडण्यासाठी काय केलं? महाराष्ट्रातले ब्राह्मण जे फुल टायमर बनवले गेले ते 10-20 वर्षापूर्वी आदिवासी एरियात पोहोचवले गेले आणि त्यांनी आदिवासी भाषा शिकून घेतली. आदिवासी भाषा शिकून घेतल्याच्या नंतर हयात घालवली आणि तिथे आता बीजेपी RSS ची सत्ता आणण्यामध्ये ते सक्सेस झाले. त्यांनी तिकडचा लेनिनचा पुतळा पाडला. काय लक्षात येतं? तर हे लोक प्रबोधन करण्यास, त्यांच्या पद्धतीचं कुप्रबोधन करण्यासाठी, त्यांच्या पद्धतीचं वर्णव्यवस्था, जाती व्यवस्थेचं प्रबोधन करण्यासाठी तिथल्या भाषा शिकून घेतात, तिथला पेहराव शिकून घेतात आणि त्या प्रकारचं ते प्रबोधन करतात. आणि म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे, आम्हाला ज्या त्या समुदायात जाण्यासाठी त्यांचं लोक कल्चर, त्यांची भाषा, त्यांचं राहणीमान, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं आणि त्यांच्या अभिव्यक्त होण्याच्या पद्धती शिकून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून एक प्रश्न होता आपल्याकडे की ओबीसी समाजात प्रबोधनच होत नाही. ओबीसी समाज
महाबलाढ्य आहे, जागृत आहे. आम्ही विचार केला स्टेज शोच्या कार्यक्रमाने ते येत नाही. समजा आपण आपल्या कार्यक्रमाची पत्रिका एखाद्या ओबीसीला, एखाद्या शेतकरी जातीच्याला द्यायला गेलो, म्हटलं ही पत्रिका आहे आणि ती काय कर वाच आणि कार्यक्रमाला ये. ते असे पत्रिका चालून बघते, ते म्हणते एवढा मोठा कुटाणा लिहिलाय, कुणी वाचत बसायचं. ते म्हणते, ते हातात पत्रिका घेऊन विचारते कार्यक्रम किती वाजता आहे, त्याच्यात लिहिलेलं असतं. ते हातात पत्रिका घेऊन विचारते कोण कोण येणार आहे, त्याच्यात लिहिलेलं असतं. एक साधी पत्रिका वाचण्याची बुद्धिमत्ता सुद्धा किंवा बुद्धीला त्रास देण्याची सुद्धा ज्या ओबीसी शेतकरी जातींची सवय आहे, ते लोक तुमच्या महाप्रबोधनात येऊन दिवस दिवस 2-2 दिवस ऐकत बसणार आहेत का? आणि म्हणून बुद्धिमत्तेची इंटेलेक्च्युअलपणाची जी काही प्रक्रिया आहे ती शेड्यूल कास्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. एखाद्या शेड्यूल कास्टच्या व्यक्तीला तुम्ही 2 दिवस नाही 5 दिवस ऐकायला बसा, ते कुठल्याही प्रकारची हालचाल न करता ऐकतो. पण शेतकरी जातीच्याला एक पत्रिका वाचायला द्या, ते काय करते, पत्रिका सुद्धा वाचण्याची तसदी घेत. आता ही तरी खूप मोठी आहे, एवढं कोण वाचणार आहे त्यांच्या दृष्टीने. परंतु लग्नाची पत्रिका द्या, काय असतं लग्नाच्या पत्रिकेत? काय नाही, दोन्हीकडची नाव आणि छोटीशी असते. लग्नाची पत्रिका हातात दिल्यावर सुद्धा म्हणतो गाव कोण्या दिशेला आहे. अरे लिहिले ना खाली, अमुक अमुक रोडवर पूर्वेस पश्चिमेस 3 किलोमीटर आहे, अमुक तमुक, तरी ते विचारते गाव कोणीकडे आहे. अशा प्रकारचे मी एका ठिकाणी प्रयोग केला. एकाच्या समोर पत्रिका ठेवली आणि एक कुदळ ठेवली. कुदळ, त्याला म्हटलं ही पत्रिका वाचायची किंवा याला पर्याय म्हणून 5 फुटाचा खड्डा खोदायचा. काय करशील? ते मला 2 मिनिटात खड्डा खोदून देतो म्हणला. हे कोण टेन्शन घेत बसलंय म्हणला. अशी प्रक्रिया ओबीसी बहुजन समाजाची आहे. मग आता प्रबोधन कसं करणार? तर प्रबोधनाचा हाच काही मार्ग उपलब्ध आहे का आपल्याकडे? आणि म्हणून आम्ही प्रबोधनाचे सगळे मार्ग वापरतो. आम्ही गोंधळ करतो, आम्ही कीर्तन करतो, आम्ही लोक परंपरा, वासुदेवाला ट्रेनिंग देतो, सांगतो जा त्यांच्या अंगणात टाळ वाजून सांग. हे सगळं आम्ही सगळ्या प्रकारच्या प्रबोधनाच्या ओबीसीला जागृत करण्याच्या टर्मिनॉलॉजी वापरल्या पाहिजे. आणि मी स्वतः 2014-15 पासून कीर्तन करतो. कीर्तनामध्ये याच प्रकारचा सगळा विचार आम्ही मांडत असतो. तुम्ही सगळं बघू शकता. मी एकदा आदिवासी एरियामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये पूर्ण आदिवासी समाजाच्या गावामध्ये माझं नेमकं कीर्तन होतं. आणि मी सहज फेसबुक व्हॉट्सअप चालताना लक्षात आलं, बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पेपर सुरू केलेला आजच्या दिवशी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मी तरुण कीर्तनात सांगितलं, ज्या तुकोबारायांनी सांगितलं होतं आम्ही मुख्यांचे नायक आहोत, नाही कोणी येथे मुखी यांचा जाणं, किंवा घोकावय अक्षर मज नाही अधिकार. जो मराठ्याच्या कुणब्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबाराय म्हणतात आम्ही मुखी आहोत, आम्हाला मुख्यांचा कुणी नायकच नाही, आम्हाला अक्षर घोकण्याचे अधिकार नाहीत. हाच अभंग घेऊन तुकोबारायांच्या नावाने बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पेपर सुरू करतात आणि मराठ्याच्या कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकारामाच्या संकल्पनेतले आदर्श मुख्यांचा नायक ठरतात. खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर वारकरी होते, खऱ्या अर्थाने बाबासाहेब वारकऱ्यांचे प्रतिनिधी होते, तुकोबारायांचे मुख्यांचा नायक होते. आणि म्हणून आम्ही हे ज्या दिवशी जे काही संयुक्तिक असेल, महापुरुषांचा असेल, ते आवर्जून आम्ही कीर्तनात सांगतो. आणि आम्ही आता कीर्तनकारांची कमीत कमी 500 लोकांची फार मोठी फळी महाराष्ट्रामध्ये उभी करतोय. संबंध महाराष्ट्रामध्ये आमचे कीर्तनकार जातील, फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडतील, महापुरुषांचा विचार मांडतील, समतेचा समतावादी विचार मांडतील. आणि म्हणून या देशाची चैन कशी आहे बघा. नेमकं तथागत बुद्धांच्या भिक्षूंच्या हत्या झाल्या, तथागत बुद्धाचे भिक्षू गेले आणि लगेच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये भक्ती चळवळीचा उदय झाला. दिग्नाग धर्मकीर्ती वसुबंधू आणि त्यांच्या बौद्ध आचार्यांनी ही सगळी बुद्धिझमची विचारधारा पुढे भक्ती संप्रदायाच्या हातामध्ये दिली, नागार्जुनाने भक्ती संप्रदायाच्या हातात दिली. आणि मग कर्नाटकाच्या, महाराष्ट्राच्या सीमेवर महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्म काढला आणि बसवेश्वर म्हणाले माझ्या धर्मामध्ये अस्पृश्याचा कुत्रा घेईल पण ब्राह्मणांना घेणार नाही, हे बसवेश्वरांनी सांगून ठेवलं. चक्रधर स्वामी म्हणाले कुणालाही या देशामध्ये हिनवायचा हक्क अधिकार नाही, आणि जर ब्राह्मण या प्रकारचं कुणाला जातीवरून आणि धर्मावरून हिनवणार असतील तर माझ्या चक्रधराच्या परधर्माचे ब्राह्मणांच्यासाठी दरवाजे बंद असतील, चक्रधर स्वामींनी सांगून ठेवलं. या देशामध्ये संत नामदेव महाराज तुकोबरायांनी सांगितलं अभक्त ब्राह्मण जोडो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली, वैष्णव सांभार धन्य त्याची माता शुद्ध उभयंता कुळयती. जो चर्मकाराच्या घरात जन्माला आला असेल आम्ही त्याच्या पाया पडणार, त्याची आई खरंच धन्य आहे. परंतु ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेल्याच्या नंतर ब्राह्मण जर वर्ण व्यवस्था पाळत असेल तर आशाची आई काय दुसऱ्या खाली गेली होती का, अशा प्रकारच्या कठोर टीकेमध्ये तुकोबरायांनी भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून संतांनी या देशामध्ये समतेचा आग्रह धरला. या देशामध्ये सगळ्या संतांनी बुद्धाची विचारधारा पुढे चालवली. स्पष्ट शब्दात सांगायचं झाल्यास संत नामदेव सांगतात बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णवया मात नामा म्हणे. नामदेव सांगतात
आम्ही बुद्धांच्याच विचारांचे संत आहोत. आणि म्हणून बघा, वर्ण व्यवस्थेला, जाती व्यवस्थेला, अस्पृश्यतेला, गैरबराबरीला या देशात संतांनी जाहीर विरोध केला. आणि हा विरोध त्याने विठ्ठलाच्या नावाने केला. का? कारण एखाद्या राजा महाराजाच्या नावाने विरोध करायला गेला, राजाला म्हटलं, हे बघ राजा, तुला दिसत नाही का ही जाती व्यवस्था, ही अस्पृश्यता, तर राजा कत्तल करेल, भिंतीमध्ये जिवंत गाडेल. म्हणून त्यांनी प्रतिकात्मक पांडुरंगाला उभं केलं आणि विठू पाटलाच्या दरबारामध्ये संतांनी कैफियत नेली. विठू पाटलाच्या दरबारात संत म्हणतात, हे बघ विठ्ठला, तुला आजूबाजूची जाती व्यवस्था, अस्पृश्यता दिसत नाही का? हे ब्राह्मणांचं वर्चस्व तुला दिसत नाही का? तुझ्या डोळ्यात माती पडलीये का? जनाबाई तर विठ्ठलाला शिव्या देते. काय म्हणते? अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी हो, तुझं मड बसो. असा कोणता देव आहे का ज्या देवाला शिव्या देण्याची ताकद आमच्या संतांनी दाखवली? इतर कुठल्याही देवाला शिव्या देता येत नाहीत, पण आमचा देव सर्वसामान्यांचा लौकिकातला देव आहे. आमचा देव मेलेली ढोरं वडतो. आमचा देव गोरा कुंभाराच्या सोबत मडके घडवायला जातो. आमचा देव सावता माळ्याच्या शेतामध्ये भाजीपाला विकायला काढायला जातो. एवढंच काय, सज्जन कसाया विकू लागे, मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. आमचा पांडुरंग सज्जन कसायाच्या सोबत तराजू घेऊन मांस विकायला बसतो. आणि म्हणून इतका साधा सोपा गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा हा देव आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या अब्राह्मणी परंपरांचं तुम्हाला डिब्राह्मनायझेशन करता आलं पाहिजे. जर डिब्राह्मनायझेशन करणार नसाल तर आर्य ब्राह्मण राष्ट्रामध्ये हेच लोक ढाल म्हणून वापरले जाणार आहेत. आणि म्हणून आम्ही भागवत धर्मात, वारकरी धर्मात सुरू केलं. एकाही संतांनी आयुष्यात कधीही हिंदू शब्द वापरलेला नाही. तुकोबऱ्यांच्या गाथेत हिंदू शब्द नाही, नामदेवांच्या गाथेत हिंदू शब्द नाही, जनाबाईंच्या, एकनाथांच्या, ज्ञानेश्वरांच्या, कुठल्याही संतांच्या अभंगगाथेत हिंदू हा शब्द नाही. त्यामुळे वारकऱ्यांचा हिंदू धर्म नाही, वारकऱ्यांचा भागवत धर्म आहे, वारकऱ्यांचा वारकरी धर्म आहे. या भागवत धर्माला, वारकरी धर्माला कुणीही हिंदू धर्म, ब्राह्मण धर्म करायचा प्रयत्न करू नये, या प्रकारची भूमिका घेऊन आम्ही खेड्यापाड्यामध्ये चाललेलो आहोत. आणि म्हणून आताचा काळ भयानक आहे. या भयानक काळामध्ये तुम्हाला लोकजागृती करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मी नेहमी सांगत असतो की एक अजीब सा मंजर नजर आता है, एक अजीब सा मंजर नजर आता है, कतरा कतरा समंदर नजर आता है, कहा बनाऊ शीशे का महल, हर हाथ में पत्थर नजर आता है. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला सगळे लोक दगड घेऊन उभे राहिलेले आहेत. तुम्हाला आता प्रबोधनाची लढाई गतिमान नाही करता आली तर तुमचेच लेकरं एकतर कुणाच्या मर्डर करायला जातील किंवा तुमच्या लेकरांचा मर्डर करायला झुंडीच्या झुंडी तुमच्या आजूबाजूला येतील. मॉब लिंचिंगचं प्रकरण आता महाराष्ट्रापर्यंत आलंय. आपण म्हणायचो महाराष्ट्र पुरोगामी, इथे काही मॉब लिंचिंग होणार नाही. मॉब लिंचिंग सुरू झाली आहे महाराष्ट्रात. का? तुम्ही बघितलंय, पुण्यामध्ये मोहसिन नावाचा पोरगा, इंजिनिअरिंग करायला जाणारा पोरगा, जेवणाचा डब्बा घेऊन जाताना धनंजय देसाई, मिलिंद एकबोटेचे कार्यकर्ते येतात आणि त्याला दगडाने ठेचून मारतात आणि निघून जातात. नंतर कोर्टातून निकाल लागतो. जज काय म्हणतो? झालेल्या गोष्टीबद्दल आम्हाला दुःख होतं आणि मोहसिन बद्दल झालेलं फार वाईट आहे. फक्त दुःख व्यक्त करण्याच्या पलीकडे कोर्टाने काहीच केलं नाही, कारण कुठला तरी जमाव होता, जमावाची पण ओळख नाही आणि आरोपींना शिक्षा सुद्धा नाही. अशा प्रकारची मॉब लिंचिंग आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आणि म्हणून आता आम्हाला सातत्याने लोकजागृती करायला कार्यक्रम केले पाहिजे, सातत्याने लोकांमध्ये गेलं पाहिजे. अब्राह्मणी सणवार उत्सवांचं आम्हाला रिन्यूकरण केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बळीराजा इस्टॅब्लिश झाला बघा, इतर राज्यामध्ये अजून झालेला नाहीये. बळीराजाला आपण आपल्या पारड्यात घेण्यात सक्सेस झालो. आता संघर्ष कसा आहे महाराष्ट्राचा? दिवाळीमध्ये संघर्ष बघा कसा असतो. आमचा बळीराजा विरुद्ध त्यांचा वामन. आता कुठल्याही चौकामध्ये बळीराजाची बाजू घेऊन वामनाला शिव्या देता येतात, परंतु कुठल्याही चौकामध्ये रावणाची किंवा सीतेची बाजू घेऊन रामाला टार्गेट करता येतं का? अजून येत नाही. आणि म्हणून आता आम्हाला आपल्या पारड्यामध्ये कोण कोण घ्यायचा, शंभूक असेल, एकलव्य असेल, सीता असेल, रावण असेल, या प्रकारच्या ह्या प्रतीकांना आपल्याला रिन्यू करून चौका चौकात प्रबोधन करता आलं पाहिजे. आणि म्हणून अनेक प्रकारचे अब्राह्मणी सणवार उत्सव सुरू करून दिले पाहिजे. दिवाळीमध्ये महाराष्ट्रात बळीराजा गौरव दिन सगळीकडे आपण घेतो, बळी पहाटेचा कार्यक्रम घेतो. आता नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा आपण अनेक प्रकारच्या अब्राह्मणी सणवार उत्सवांचं आपण सुरुवात करून दिलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमात आपण सहभागी झालं पाहिजे अशी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि
सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्या संघटनेचे आणि सगळ्या संघटनांचे त्यातल्या त्यात पुरोगामी पक्ष चळवळींच्या कार्यकर्त्यांनी जरा अपडेट झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. जगाबरोबर अपडेट झालं पाहिजे, नवी साधनं वापरली पाहिजे. तुम्हाला काय करता येतं ते करा. फेसबुक वापरा, स्टेटस व्हिडिओ बनवा, युट्यूबला तुमचे चॅनल सुरू करा. ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी तुम्ही करायला सुरुवात केलं पाहिजे. मानसशास्त्राला आपल्या चळवळीत इन्क्लूड केलं पाहिजे. मोटिवेशनला आपल्या चळवळीत इन्क्लूड केलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो आपल्या चळवळी इतक्या वृक्ष झाल्यात, वृक्ष, की जणू काय वाटतं कोणीतरी मेलंय आणि सगळेच अंत्यविधीला आलेले लोक आहेत. या चळवळीला जरा फेस्टिवल मध्ये पण जरा रूपांतरित करता आलं पाहिजे. या चळवळीला ग्राउंडवर नेताना लोकांच्या आनंदात सुद्धा सहभागी होता आलं पाहिजे. आपण काय करतो, एखाद्याच्या आनंदाचा उत्सव असतो आणि तिथे जाऊन त्याला सांगतो देश किती प्रॉब्लेम मध्ये आहे, देशाचं काही खरं नाही असं सांगतो, आणि जणू काय सगळा देशाचा भार आता त्याच्यावर किंवा आपल्यावरच येऊन पडलाय, अशा प्रकारचं आपण वर्तन करतो. आणि म्हणून सगळ्या पद्धतीचं लोक चळवळीमध्ये आपण जरा आनंद उत्सव जर घेऊन गेलो तरी देखील चांगल्या प्रकारे प्रबोधन करून लोकांना आपल्या सोबत आणता येतं. त्याग आणि समर्पणाचा जो काही हातखंडा आहे, पायंडा आहे, तो आपण वापरू शकलेलो नाही. बघा, ब्राह्मणी छावणीकडे संभाजी भिडे नावाचा त्यागाचा एक फार मोठा त्यांनी उभा केलेलं प्रतीक आहे. मी नेहमी विचार करतो, आता समजा भिडेच्या कार्यकर्त्याला कन्व्हिन्स करायचंय, कसं करणार कन्व्हिन्स? त्याला म्हणणार काय, हे फुले शाहू आंबेडकरांचे पुस्तकं वाच. तो काही वाचून तयार होणारा कार्यकर्ता नाही, गुडघ्यात दिमाग असलेला कार्यकर्ता आहे. मग तो काय करतो, तो म्हणतो बघ आमचे गुरुजी बिना चप्पल घालता फिरतात, आमचे गुरुजी हातावर भाकरी खातात, तुझ्याकडे काय रे, तुमचे सगळे इन शर्ट वाले आम्हाला शहाणपणा येऊन शिकवणार काय? आणि म्हणून त्याग आणि समर्पणाचं प्रतीक सुद्धा आम्ही उभं केलं. सगळी प्रतीक उभी केली पाहिजे. पण काय आपल्याला वाटतं आपण ब्राह्मणिझमकडे जाऊ की काय, आमचं काही आणखीन वेगळ्या अंगाने काही होईल का काय, आणि म्हणून आपण कंजेस्टेड लिमिटेड लहानशा मैदानावर लढाई लढायला निघालेलो आहोत. आम्हाला सगळ्याच्या सगळ्या प्रकारचे फॉर्म वापरता आले पाहिजे. हे सगळे फॉर्म अब्राह्मणी आहेत. सेवेचा फॉर्म काही ब्राह्मणी नाहीये. ब्राह्मणांनी जास्तीत जास्त सेवा देऊन, सेवा क्षेत्र ताब्यात घेऊन लोकांना इमोशनल बनवून त्यांनी त्यांच्याकडे घेतलेला आहे. सेवेचा फॉर्म कधीही ब्राह्मणांचा नव्हता. ब्राह्मणांना दुसऱ्यांच्या प्रती कळवळाच नाही तर ते सेवा देण्याचा काही प्रश्न उद्भवतो का? आणि म्हणून सेवेचा फॉर्मही आम्ही वापरला पाहिजे. आणि म्हणून बघा, केरळामध्ये थोडासा काही महापूर आला ना तर RSS चे जुने कुठले तरी फोटो व्हायरल करतात आणि म्हणतात बघा RSS ची टीम महापुरामध्ये मदतीला गेली, तुमचं काय, तुम्ही नुसते भाषण देता. हा सेवेचा फॉर्म RSS वाले वापरतात. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे हे फॉर्म आहेत, हे प्रबोधनासाठी आणि चांगल्या गोष्टींसाठी आपण वापरले पाहिजे. दुसरं आहे, आपण सगळ्या पद्धतीने सगळ्यांमध्ये समन्वय उभा केला पाहिजे. नाहीतरी आपली नकारात्मक मांडणी सुरू झाली. नकारात्मक मांडणी कशी आहे, आपला कार्यकर्ता येणार, बोटावर समजून सांगणार, आणि तू किती पागल आहे, गेलेली कॅसेट आहे सांगणार, आणि आमचाच फॉर्म कसा बरोबर आहे, आमचंच बॅनर कसं बरोबर आहे, या प्रकारचा आग्रह धरणार. हा सगळा बहुजन चळवळीचा बॅक फुटला जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, एकमेकांच्या स्टेजवरून एकमेकांच्या प्रति उनीदुनी काढणे, एकमेकांना लेबल लावणे आणि सातत्याने नकारात्मकतेची मांडणी केल्यामुळे या देशाचा बहुजनवादी चळवळींचा बॅक फुटला जाण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि म्हणून नकारात्मक मांडणी थांबवून जरा सकारात्मक मांडणीच्या दिशेने काम केलं पाहिजे. आणि या प्रकारे आपण लेबल शिक्के न लावता आपण पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून सांगता येईल तेवढं महत्वाचं आहे, पण आपण काम कसं करतो त्यावर डिपेंड आहे. आपल्याकडे आता पुरोगामित्वाची पण वेगवेगळे प्रकार आलेत. ऐच्छिक पुरोगामित्व आहे बघा. ऐच्छिक कसं, समजा बायकोच्या सोबत बाजारात भेटला तर त्यावेळेला मी प्रतिगामी असेल, मी पुरोगामी नसेल. तू माझ्या घरी आलास आणि माझ्या घरातलं सगळं वर्तन बघितलं तर तेव्हा मी प्रतिगामी असेल, पुरोगामी नसेल. मला वाटलं तर मी रविवार शनिवार पुरोगामी असेल, एरवी 8 दिवस मी प्रतिगामीच असेल. माझ्या ऑफिसात आला तर मला माझं अभिवादन घालायचं नाही, तेव्हा मी प्रतिगामी असेल. ऑफिसच्या बाहेर मात्र मी पुरोगामी असेल. अशा प्रकारचं सोयीचं पुरोगामित्व, सोयीचं सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून या देशामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचे लाभार्थी होऊन क्रांती कधीही होणार नाही, या मताचा मी झालोय. तुम्ही बघा, सातत्याने कुणात प्रबोधन करत आलेला आहात, मध्यमवर्गीय सोफिस्टिकेटेड लोकांमध्ये तुम्ही प्रबोधनामध्ये इतकी वर्ष वाया घालवलेली आहेत. त्याच्या तुलनेमध्ये आम्ही शेतकरी, कष्टकरी, खेड्यापाड्यातल्या बहुजन समाजात प्रबोधन करतो. आम्हाला चांगल्या प्रकारची जीव देणारी रिझल्ट मिळालेली आहेत. आणि ह्या मध्यमवर्गीयांनी काय केलं, गेल्या 50 वर्षामध्ये नुसतं चळवळींना झुलवत ठेवायचा कार्यक्रम या सगळ्या मध्यमवर्गीयांनी केलेला आहे. प्राध्यापक तर 1 नंबरचे डॅम्बिस असतात, हे कधीही कुठल्याही चळवळीला काहीही योगदान देत नाहीत. आणि म्हणून माझा एज्युकेटेड वर्गावर, हायली एज्युकेटेड वर्गावर प्रचंड आक्षेप आहे. आम्ही यांना सोडून चळवळी उभ्या करतो, आम्ही यांना सोडून लोकांमध्ये काम करतो. आणि म्हणून हे सातत्याने टार्गेटिंग करतात, हिटिंग करतात. बघा, वारकरी चळवळीमध्ये आज घडीला 10,000 पेक्षा जास्त फुल टायमर आहेत बरं का वारकरी चळवळीमध्ये. आणि कोण जगवतं, सर्वसामान्य जनता वारकरी फुल टायमरला जगवते. कुठल्याही कीर्तनकाराचा स्वतःचा व्यवसाय नाही,
पण कीर्तन करायला गेले की त्यांना लोक मानधन देतात आणि असे 10 ते 20,000 वारकरी फुल टाइमर आहेत. त्यानंतर महानुभावांचे मठ बघा, महानुभावांचे सगळ्या महानुभावांच्या मठांवर फुल टाइमर महानुभाव काम करतात. त्यांना गोरगरीब लोक धान्य देऊन महानुभावांच्या मठांना जगवतात. कर्नाटकामध्ये लिंगायतांचे मठ बघा, लिंगायतांच्या मठांना 1,000 एकर जमीन आहे. लिंगायतांच्या मठांमध्ये फुल टाइमर जगवले जातात. आणि मी जस्ट काल बोलताना एक जणाला म्हणालो मी फुल टाइमर आहे, म्हणले अर फुल टाइमर होऊ नका, काहीतरी करा, नोकरी करा म्हणले, अरे काहीतरी व्यवसाय करा. म्हणजे सोफिस्टिकेटेड वर्ग एखादा फुल टाइमर बनायला गेला तर त्याला ठाकून ठोकून म्हणते काहीतरी व्यवसाय कर, कशाला चळवळ चालवतो, चळवळीत काय पडलंय. आणि म्हणून आपल्याच लेकरांना चळवळींच्या प्रती नकारात्मक सांगण्याचा भाव जर तुमच्यात असेल तर या देशामध्ये बहुजनांची सत्ता कधीच येणार नाही. चळवळीला जरा सन्मानाचं प्रतीक बनवा ना. सांगा अभिमानाने आमची पोरं चळवळीत काम करतात, सांगा अभिमानाने आम्ही महापुरुषांचा वारसा चालवतो. इथे एक सर आहेत बघा, फार धडपड करतात, आता स्टेजवर आलते. त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा सुद्धा आपल्या अधिवेशनामध्ये आलेले आहेत. त्यांची मिसेस येणार होती पण कुठल्या तरी कारणाने आले. फॅमिली सह अधिवेशनात आणि महापुरुषांच्या कार्यक्रमाला जाणाऱ्यांच्यासाठी मी सॅल्यूट करतो, अभिवादन करतो, कारण खऱ्या अर्थाने त्यांना चळवळ कळलेली आहे. बाकीच्यांचं कसं आहे, नाही मी चळवळीत काम करतो, माझा पोरगा फॉरेनला टाकलाय शिकायला, त्याला कशाला आणायचं याच्यामध्ये. असं सातत्याने इथल्या महापुरुषांचा खोटा वारसा चालवणाऱ्यांनी दिशाभूल केलेली आहे. लोकांची लेकरं चळवळीत यावीत, लोकांची लेकरं फुल टाइमर व्हावीत, आणि आमची लेकरं अमेरिकेला जावीत पाय चाटायला, युरोपला जावीत बुट उचलायला, तिकडचा भांडवली पैसा आणून आनंदात जगायला आमची लेकरं जावीत, नाही का. आणि मग महाराष्ट्र कुणी चालवायचा, आम्ही चालवायचा का, देश कुणी चालवायचा. असले सोफिस्टिकेटेड धंदे अगोदर बंद करा. तुमचा पोरगा असेल क्लास 1 क्लास 2 असेल, तुमचा मुलगा विदेशात, जरा आणा की या स्टेजवर बसवा ना, आणून जरा कार्यक्रमात ऐकायला पण बसवा ना. आणि म्हणून या देशात चळवळींची सगळ्यात मोठी दिशाभूल एज्युकेटेड आणि उच्चभ्रू वर्गाने केलेली आहे. त्यांच्या हातातून चळवळ सोडवण्याची गरज आलेली आहे. बोरकर साहेब, या सगळ्यांच्या हातातली चळवळ सोडवा, काढून घ्या आणि गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हातामध्ये द्या. बघा आम्ही ती चालवून दाखवतो की नाही. आम्ही प्रचंड त्याग आणि सन्मानाच्या जोरावर आम्ही ही चळवळ उभी करून दाखवतो. आणि म्हणून हे मध्यमवर्गीय हे सगळे पायचाटू आहेत, समाज व्यवस्थेचे दलाल आहेत, हे काही या देशामध्ये काम करणार नाहीत. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, हम बदलते हैं तो निजाम बदल जाते हैं, सारे मंजर और सारे अंजाम बदल जाते हैं. कौन कहता है शिवाजी और बाबा साहेब पैदा नहीं होते, पैदा होते हैं, बस उनके नाम बदल जाते हैं. आणि म्हणून आजचे शिवाजी, आजचे बाबासाहेब तुम्हाला तयार करायचे, आजचे महापुरुष तुम्हाला तयार करायचे, आणि ते त्याग आणि समर्पणातूनच तयार होतील, चांगलं वर्तन करूनच तयार होतील, अन्यथा होणार नाहीत. आणि म्हणून सांगण्यासारखं बरंच आहे हो. आपलं काय झालं, एकमेकांना कॉपी करणं सुरू आहे. काँग्रेसचा स्टेज शोचा कार्यक्रम आपण कॉपी केला. काँग्रेसचे कार्यक्रम कसे लागायचे, असंच भव्य दिव्य स्टेज असायचं, असेच उंचावर स्टेज, मोठमोठाले भाषण द्यायचे, कार्यक्रम संपला, वाळूत मुतलं, फेसना पाणी, काहीच उपयोग नाही, असंच आमचं चाललेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही रस्त्यावरची प्रबोधना, चौका चौकातली प्रबोधना आणि रस्त्यावरचे कार्यक्रम, सातत्याने लोकांमध्ये जाणारे कार्यक्रम आम्ही सुरू केलेले पाहिजे. बघा आपल्याकडे कसं आहे की सगळ्या बोलक्या पोपट पंछीचा कार्यक्रम सुरू झालाय. आजचं अपडेटेड आज तत्वज्ञान सांगायला कुणीही तयार नाही. एका माणसाने उदाहरण सांगतो का, आम्ही कीर्तनामध्ये दृष्टांत देतो, एक दृष्टांत सांगतो. एका माणसाने पोपट पाळला, पोपट, त्याच्या पोपटाला शिकवलं होतं या बसा राम राम. आपल्याला माहिती आहे पोपटाला जेवढं बोलायला शिकवलं बिचारा तेवढाच बोलतो. मग पाहुणे आले की पोपट काय म्हणायचा, या बसा राम राम. मग एकदा काय झालं, ज्याने पोपट पाळलाय त्याच्या घरची म्हातारी मेली आणि सुतकामध्ये राम राम घालून हे पोपटाला कुठं कळतं. पाहुणे आले की पोपट म्हणायचा या बसा राम राम. मालक पिंजऱ्याकडे जायचा, म्हणायचा बाळा तसं म्हणू नये, आपल्याकडे म्हातारी मेली. परत पाहुणे आले की पोपट म्हणायचा या बसा राम राम. मालक पिंजऱ्याकडे जायचा, म्हणायचा तसं म्हणू नये, आपल्याकडे म्हातारी मेली. काय झालं, 2 वर्षाच्या नंतर माझ्यासारखा पाहुणा ज्यांनी पोपट पाळलाय त्यांच्याकडे गेला. आता मला माहित होतं यांचा पोपट स्वतः राम राम बोलतो, म्हणून मीच पिंजऱ्याकडे गेलो आणि म्हणालो राम राम. त्यांचा पोपट म्हणाला तसं म्हणू नये, आमच्याकडे म्हातारी मेली. आमचंही तसंच आहे, आमचंही तसंच आहे. आम्ही प्रशिक्षण शिबिर घेतो आणि सेल्फ इंटेलेक्च्युअल कार्यकर्ता बनवण्याऐवजी पोपटपंची कार्यकर्ता बनवतो. तो आउटडेटेड सांगतो. आजही बघा, जावा तुम्ही खेड्यामध्ये, एखादा प्रचारकाला तो म्हणतो काँग्रेस जळतं घर आहे. आता काय काँग्रेसचा संबंध आहे, आता तर मोदी सत्तेवर आहे ना, बीजेपी आहे ना, बस करणं. आता ते किती काळ महापुरुषांचे पाठ केलेले वाक्य सांगत राहणार. बाबासाहेब म्हणाले घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, शासन करती जमा. सगळ्यांनी पक्षच काढलेत.
जिल्ह्यावर लेवाच्याच वाल्याचा सुद्धा पक्ष आहे का? तर बाबासाहेबच म्हणले अरे शासन करती जमात होण्याचा मिनिंग किती व्यापक होता. तो काय रोज पक्ष काढून राजकारणात जाण्याचा मिनिंग होता का? आणि म्हणून अशा प्रकारचे महापुरुषांचे पाठ केलेले कोटेशन सांगणारे त्या बोलक्या पोपटांच्या सारखे लोक नकोयत. सेल्फ इंटेलेक्च्युअल कार्यकर्ता पाहिजे. जागच्या जागी त्याला भूमिका घेता आली पाहिजे, त्याला प्रसंगावधान कळालं पाहिजे. नाहीतर तेच चाललंय. अहो त्या सर्वसामान्य जनतेत आणि केडर मधून पाठ करून आलेले काय फरक उरलाय? जुन्या पूर्वीच्या काळामध्ये बघा ग्रहण कसं सुटलं हे कळायला काही घड्याळ नसायची. मग लोक कोणाच्या घरावर लक्ष ठेवायचे? बामणाच्या घरावर. लोक म्हणायचे बामण जर नदीला गेला आंघोळीला की आपणही जायचं का? तर ग्रहण सुटलं म्हणून. मग सगळे त्याच्या घरावर लक्ष ठेवायचे. एका गावी ग्रहण सुटलं, ब्राह्मणांनी कळशी घेतली, सवळं बिवळं घेतलं, निघालं नदीला. लोक म्हणले अरे ग्रहण सुटलं वाजतं, सगळे निघाले देवबापाच्या मागे. आता ब्राह्मण नदीवर गेला, मागं वळून बघतो तर 500-600 लोक नदीला आंघोळी लागलेत. काय करावं? त्याने हातातल्या अंगठ्या काढल्या, चैन काढली, ते हंडा घेतला. त्याला वाटलं असंच वाळूवर ठेवावं, आंघोळीला गेलं तर कोणीतरी चोरी करेल. त्यानं खड्डा खोदला, खड्ड्यात सगळं पुरून ठेवलं. पण विचार केला कुठं पुरून ठेवलं ओळखायचं नाही. त्यावर त्याने काढली महादेवाची पिंड आणि गेला आंघोळीला. लोक आले, ते म्हणले या वर्षीचा ग्रहणाचा पर्व काळ हा महादेव काढण्याचा आहे काय की? म्हणले देवबापांनी काढलाय. जो तो यायचा महादेवाची पिंड काढायचा, आंघोळीला जायचा. जो तो यायचा महादेवाची पिंड काढायचा, आंघोळीला जायचं. एकमेकांचं बघून यांनी पक्ष काढला की तो काढणार, त्यांनी संघटना काढली की ते काढणार आणि सगळं कॉपी करायचा कार्यक्रम. देवबापा आंघोळीहून आले, बघतात तर काय आपला महादेव शोधायला गेले तर सगळे सारखे महादेव उभे करून ठेवलेत. देवबापा दुपारी अंगठी चैन शोधायला लागले, संध्याकाळ गेली तरी महादेव उकरणच झालं नाही, इतके महादेव काढून ठेवले. असं आमच्याकडे छोट्या छोट्या पिंडी काढून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून आता मगाशी काल बोलताना मला उद्घाटक प्रतिभाताई शिंदेचं फार बोलणं आवडलं. त्या काय म्हणाल्या, इतक्या सगळ्या संघटना आहेत परंतु बोरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ही जी लोकशाहीवादी बामसेप चालते ती आम्हाला प्रचंड आवडते, कारण ती प्रचंड फ्लेक्झिबल आहे आणि ती प्रचंड सगळ्यांना सामावून घेणारी आहे. आणि म्हणून फरक काय आहे? काढू द्या कुणी किती छोटे छोटे महादेव काढू द्या, काही फरक पडत नाही. पण ही जी बामसेप आहे ती एवढी फ्लेक्झिबल आहे, सगळ्यांच्या विचारांचा आदर करणारी आहे, सगळ्यांना सामावून घेणारी असेल तर भूमिकेच्या जोरावरच ही बामसेप संबंध महाराष्ट्राला कवेत घेणार आहे. हे मी तुम्हाला आज सांगतो. कशाच्या जोरावर? भूमिकेच्या, फ्लेक्झिबल भूमिकेच्या. आणि म्हणून आज समविचारी लोकांना एकत्र आणायची गरज निर्माण झाली आहे, त्यांच्या भूमिका समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. इतकं फ्लेक्झिबल आणि लोकशाहीवादी काम चालत असेल तर या कामालाच येणाऱ्या काळात दिवस आहेत. कर्मठ लोकांचं काय झालंय तुम्ही बघताय, कर्मठ लोकांचं. आणि म्हणून कर्मठता ही प्रचंड घातक असते आणि सुसंगत लोक जे असतात ना ते कर्मठ वागतात. आणि म्हणून सुसंगतता आणि कर्मठता आणायचा प्रयत्नच कोणी करू नये. कर्मठता प्रचंड घातक आहे. आणि म्हणून आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने काम करू. हे देश आम्हाला आर्य ब्राह्मणांच्या ब्राह्मण राष्ट्र म्हणून ताब्यात कधीही जाऊ द्यायचं नाही. चांगल्या प्रकारच्या आपण चळवळी राबवू. आणि तुमच्याकडे आहे ती साधनं संसाधनं फार चांगली आहेत. मगाशी एका टेबलवर एक कुठल्या तरी युनिटचे प्रमुख सगळे आपल्या विभागीय 2 अध्यक्षांना फार छान समजून सांगत होते बघा मगाशी. आणि इतकं छान सांगत होते की ते काय सांगत होते, तुम्ही आहात जिथे आहात तिथले तुम्ही लीडर आहात. आणि म्हणून मी पुनरुक्ती न करता हे सांगेल, आपल्याकडं इतरांच्या मानाने फार सुंदर साधनं संसाधन आहेत. आपण इतरांच्या मानाने सगळ्यात चांगले ब्रिलियंट आहोत. आणि म्हणून त्याचा वापर जरी आपण केला ना आहेत तेवढ्या गोष्टींचा आपण प्रचंड पुढे जाऊ. काय आपल्याकडे असतं सगळं पण आपण वापर करत नाही. एक पहिलवान घरी आला, नेहमी हिंद केसरी ते बक्षीस जिंकून घरी यायचा. आल्याच्या नंतर त्याचं तोंड सुजलेलं होतं, अंग चिखल्याने भरलेलं होतं, हातात काही बक्षीसही नाही. बायको म्हणाली, का हो तुम्ही दर वेळेला बक्षीस घेऊन येता, आता कुस्ती खेळली म्हणावं तर बक्षीस नाही, आणि तसंच आले म्हणावं तर तोंड सुजलंय, अंग चिखलाने भरलंय, सांगा बरं काय झालं, कुठं कुस्ती खेळली? हा म्हणला, अगं कुस्ती नाही खेळली म्हणला, ते पलीकडचा वडा आहे की नाही आपल्या गावाकडे येताना, वड्यामध्ये बारकाल्या पारद्याच्या पोराने लय मारले म्हणले मला. बायको म्हणली, आता सांगायला काही लाज वाटत नाही का हो, एवढे मोठे पैलवान आहेत आणि बारकाल्या पारद्याच्या पोरांनी मारलं म्हणता, सांगा बरं त्यांचा मार कस काय खाल्ला? हे म्हणला, तिथं काय बक्षीस ठेवलं होतं काय? म्हणला, बक्षीस असलं असतं तर एका एकाला चांगला हल्ला असता म्हणला. म्हणजे आमचं तसंच आहे, मेंदू आहे, साधना आहेत, ताकद आहे, पण आम्ही त्याचा सभोवतालच्या परिसरामध्ये वापरच करत नाहीत. आणि म्हणून आम्ही आमच्या मेंदूचा, आमच्या ताकदीचा आणि आहे त्या साधन संसाधनांचा आपण वापर करायला शिकलं पाहिजे. नेहमी म्हटलं जातं, गलत का विरोध खुलके कीजिए. का गलत का विरोध खुलके कीजिए? कारण इतिहास टकराने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वालों का नहीं. आणि म्हणून आपण या देशात टक्कर देणारे विद्रोही परंपरेचे लोक. अजून सांगू का, मोदी हा काही भक्तांना भीत नाही,
मोहन भागवत काही भक्तांना भेट नाही, तो तुमच्यासारख्या माझ्यासारख्या इंटेलेक्च्युअल वर्गालाच घाबरतो. आपण जरी मुठभर असलो तरी. मी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाचा साथीदार आहे, सहभागी आहे. प्रचंड अभिमान आहे की मोदीच्या नाकावर टिचून दिल्लीच्या सीमेवर उभं राहून 9 महिन्याच्या नंतर तिन्हीच्या तिन्ही कृषी कायदे आम्ही मागे घ्यायला लावली आणि विजय होऊ शकतो आम्ही हे सबंध भारताला दाखवून दिलं. लोक आम्हाला काय म्हणायचे, महाराष्ट्रातून फोन करून म्हणायचे आरते लय निर्लज्ज आहे, ते माघार घेतच नाही, बघ की तू आरते लय निबरखट आहे, ते मोदी कोणाच्या बापाला ऐकणार नाही, असं लोक फोन करून म्हणायचे. आम्ही म्हणायचो ते किती बी निर्लज्ज असू दे रे, आमचा जुनून, आमची ताकद, आमचा संकल्प सुद्धा एवढा मोठा आहे. दिल्लीच्या सीमावर आम्ही पक्क्या विटांचे घर बांधायला सुरुवात केली होती. जाऊन बघा सिंगू बॉर्डरवर. आम्ही म्हणलं 1 वर्ष 2 वर्ष नाही, 10-20 वर्ष राहायची आम्ही तयारी केलेली आहे. आम्ही तिथं घर बांधायला सुरुवात केली. यांच्या लक्षात आलं, अरे हे तो घर बांधायला लागले, हे काही उठत नाहीत काय की. आणि मग 3 कृषी कायदे मागे घेतले गेले. आणि म्हणून ते असतील कुठलेही चांगले देश ताब्यात असेल, त्यांच्या संबंध साधन संसाधन त्यांच्या ताब्यात असतील, पण आम्ही मात्र मुठभर का असेना त्यांना नमवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जाताना एवढं सांगेल, महाभारतामध्ये पांडव युद्ध जिंकून महाद्वारातून येत होते आणि कौरव हरले होते. पांडवांना फार आनंद झाला आम्ही जिंकलो म्हणून. तेव्हा एक चारवाक म्हणजे आपल्या विचारधारेचा एक माणूस चारवाक महाद्वारावर उभा होता आणि तो म्हणतो काय, अरे अर्जुना, इतका आनंदाने फटाक्या फोडत काय तुतार्या वाजवत आलास आणि युद्ध जिंकल्याचा तुला लय आनंद आहे, पण माझा एक प्रश्न आहे, विचारू का? अर्जुन चारवाकाला म्हणाला, विचार. अर्जुनाला चारवाक म्हणाला, तू एवढं सगळं विजय हासिल केलास, पण तुझ्या विजयाचं कौतुक करायला एकतरी नातेवाईक जिवंत ठेवलास की नाही? कोणीतरी ओवाळायला दरवाजात यायला कोणी आहे का तुझं नातेवाईक? अरे ज्या नातेवाईकांना खल्लास करून तू विजय संपादन केला त्याचा काही उपयोग आहे का? अर्जुनाच्या हृदयाला बाण मारावा या प्रकारचे बोल लागले आणि भर धर्मसभेमध्ये चारवाकाला जिवंत जाळलं गेलं का, खरं का बोललास म्हणून. आणि म्हणून चारवाकापासून दाभोळकरांपर्यंत खरं बोलणाऱ्यांच्या हत्या होतात. पण एक लक्षात घ्या, त्यांना सर्वात जास्त कोण्या गोष्टीची भीती असते? त्यांना खरं बोलण्याची, त्यांना टोचलं जाण्याची, त्यांच्या तोंडावर थुंकण्याची भीती असते. आणि म्हणून जरी त्यांनी 2024ला आर्य राष्ट्र ब्राह्मण राष्ट्र घोषित केलं, तरीही त्यांच्या आर्य राष्ट्र ब्राह्मण राष्ट्राच्या महाद्वारावर जाऊन थुंकायला आम्ही मुठभर चारवाक तरी तयार करणारच आहोत आणि त्यांच्या तोंडावर जाऊन आम्ही थुंकणारच आहोत. रक्तरंजित इथल्या गोरगरिबांच्या शवांवर उभं केलेलं तुमचं राष्ट्र तुम्हाला लखला. गुजरात हत्याकांड करून तुम्ही गर्भातल्या म्हणजे स्त्रियांच्या गर्भातले लेकर त्रिशूळावर घेऊन मिरवणारं यांचं गुजरात आहे. यांच्या गुजरातला महापुरुषांची तरी परंपरा आहे का? यांच्या गुजरातचं कोणी मिलिटरीमध्ये तरी दिसतं का? देशसेवा नावाचं काही गुजरातला माहिती का? आणि म्हणून गर्भाशयातल्या पोटातल्या बायकांचे लेकर त्रिशूळावर घेऊन नाचणाऱ्या ह्या शहा मोदीच्या सरकारच्या तोंडावर थुंकायला आम्ही पुन्हा दिल्लीला जाणार आहोत. आणि म्हणून ह्युमॅनिटीला काळीमा फासवून इथल्या शोषित वंचितांचे मुडदे पाडून कमवलेलं तुमचं ब्राह्मण राष्ट्र आम्हाला काही उपयोगाचं नाही. आणि म्हणून जाताना एवढं सांगेल कि न सूरज पैदा कर, ना चांद पैदा कर, न जमीन पैदा कर, ना आसमान पैदा कर, दुनिया में मुश्किल कुछ भी नहीं दोस्त, बस अपने दिलों में विश्वास पैदा कर. बुलबुल के पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुजदिलों के हाथों में कभी राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है आदत झुककर चलने की, उनके सरों के ऊपर कभी ताज नहीं होते. आणि म्हणून कुठलाही माघार न घेता आपण आता छाती पुढे काढून उंच ताठ मानेने हे परिवर्तनाचं काम चालवायचंय. आणि खऱ्या अर्थाने आता आपल्याला दिवस आलेले आहेत. बघा, सगळी सत्तेची लढाई श्रीमंतांची चालू आहे. ती काही परिवर्तनवादी पक्ष पार्ट्यांची नाहीये किंवा ती काही आपल्या पक्ष पार्ट्यांची नाहीये. एक श्रीमंत ब्राह्मणांची पक्ष पार्टी दुसऱ्या सरंजामी पक्ष पार्ट्यांच्या विरोधात लढत असते. आणि म्हणून ब्राह्मणशाही सरंजामशाहीचा हा झगडा आहे. महाराष्ट्राचा झगडा काही आपल्या गोरगरिबांच्या सत्तेचा झगडा नाही. येणाऱ्या काळात आम्हाला आमच्या सत्तेचे झगडे उभे करावे लागतील. ते त्यांच्या उच्चभ्रू व्यवस्थेचं जे काही चाललंय ते त्यांना लखलाभ असो. जाताना एकच किस्सा सांगतो, निर्लज्जासारखं करायचं नाही, चांगल्यापणाने वागलं पाहिजे आणि जरा अपडेट झालं पाहिजे. एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला बघा, आणि मध्यरात्री तिजोरी फोडणार तिथं पाटीवर लिहिलेलं दिसलं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, तुटली, फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिले ते दाबा, म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. चोर होता निर्लज्ज, त्याला वाटलं कशाला मध्यरात्री ठाकाठोकी करायची, त्याने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय टॉय वाजलं, पोलीसची गाडी आली पकडून घेऊन गेली. आता गप बसाव की नाही? पोलीसवाल्यांना म्हणतोय, माझी लय दिवसाची इच्छा होती म्हणला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचंय म्हणला. पोलीसवाले म्हणले, पकडलं ते गेलं कोणीकडे, पुढच्या तोंडाला बसायला मरमर करायला म्हणला. बस म्हणले, बसला. एका पोलीसवाल्याने विचारलं, का रे बाबा
तुला आम्ही रंगेहात पकडलं लई दिवसानंतर, बोल तुझं काय मत आहे. हा म्हणला आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. अहो माणुसकीनं तिजोरी न फोडता बटन दाबलं म्हणला, तुम्ही तर पकडून न्यायले, काय माणुसकी उरली की नाही म्हणला. हाच निर्लज्ज एका जाडजूड बाईच्या घरामध्ये चोरी करायला गेला, मध्यरात्री रेडूचं बटन दबलं आणि रेडू लागला, अंधारामध्ये काही दिसलं नाही. जाडजूड बाई आली, कॉलरला पकडलं, छाताड्यावर बसली आणि नोकराला म्हणाली जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नोकर काही जाईना, अंधारात काहीतरी शोधायला लागला. मालकीन बाई म्हणाली जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये, तू का जात नाही. नोकर म्हणाला बाईसाहेब अंधारामध्ये माझी चप्पलच सापडना. चोर खालून म्हणते बाबा माझी घालून जाय, पण पटकन जा, हिचं काय वजन सोनच होईना म्हणला. अरे म्हणला हिच्यापेक्षा ते पोलीसवाले बरे म्हणला, ते छाती तरी बसत नाहीत म्हणला. जा बरं माझी चप्पल घालून जा. हाच निर्लज्ज का सांगतोय मी, कारण आपल्यातले काही निर्लज्ज ब्राह्मणी व्यवस्थेकडे जाऊन जोडे उचलायचं काम करतायत. तुम्ही बघितलंय सुषमाताई अंधारे असतील, अमोल मिटकरी असतील, किंवा अनेक आता जाण्याची लाईन सुरू झाली, रांग लागली बघा तिकडे जाण्याची. अहो तिथे जाऊन काय मिळणार आहे तुम्हाला, तुम्हाला ते मागच्याच बाकड्या बसवणार आहेत ना. छत्रपती संभाजी महाराजांचं काय झालं तुम्ही बघितलं नाही का. छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या अधिवेशनात कुठं बसवलं तर मोठी खुर्ची टाकली जायची, आणि बीजेपीच्या कार्यक्रमातले फोटो बघा मागच्या खुर्चीवर बसवतात. कशाला जाता रे निर्लज्जासारखं तिकडे, काय गरज आहे. आणि म्हणून आपल्या आत्मसन्मानाची चळवळ इथं देत चालवू ना आपण, आणि म्हणून निर्लज्जासारखं वागू नका. हाच निर्लज्ज बाजारात गेला आणि चोरून एक त्यानं पेरू काढून घेतला, पेरू. आणि पेरू खाता खाता त्याला वाटलं बाईनं बघितलं नाही काय की लय गर्दा होता. बाई पेरू विकायच्या जागेवरून उठली, मागून कॉलरला धरला, बाजारात उताना पाडला, असा मारला, मारून मारून तिची चप्पल तुटली. आता गप बसाव की नाही, हे हुकचू नाही केला, असा वरी बघायला लागला. मग तिनं तुटलेली चप्पल दिली फेकून, जांब विकायच्या जागेवर जाऊन बसली. त्यातला एक जण म्हणाला मूर्खेस का रे म्हणला, 2 रुपयाच्या पेरूसाठी इतका मार खाल्लास, 2 रुपये दिले असते तर मार खायची वेळ आली असती का. हे वर तोंड करून म्हणते मग काय झालं म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला. मार खाल्ल्याचं गेलो कोणीकडं, चप्पल तुटल्याचा आनंद आहे. आता इथं कसं आहे, राजकारणात कसं आहे, बीजेपीची सत्ता गेली तर गेली, आम्ही शिवसेनेला पाठबळ द्यायला जाऊया. हे कोणता शहाणपणा, हे काय पुरोगामी आहेत का काय. अरे ज्यांनी या देशात सांगितलं ज्याच्या घरात नाही पीठ ते मागतात विद्यापीठ, ते पुरोगामी कसे काय होतील. त्यांनी या देशात कत्तली करून, तुम्हाला माहित नसेल मराठवाड्यामध्ये एखाद्या बौद्धाच्या चर्मकाराच्या मातंगाच्या झोपडीत घुसले तर परातीमध्ये पेट्रोल टाकलं जायचं आणि परातीतलं पेट्रोल वर फेकलं जायचं, संपूर्ण घराला शिंपडलं जायचं आणि आतून आग लावली जायची. अहो याला वर्ष तरी किती झालेत, 5-50 वर्षातल्या गोष्टी पण विसरून जाता का तुम्ही. 5-50 वर्षात तुमचा उगवलेला सूड विसरून जाता का तुम्ही. बाबासाहेबांचं नाव मिळवण्यासाठी 14 लोकांना प्राणाचं बलिदान द्यावं लागलं, ते गेलं का कोणीकडं. ते महापुरुष नसतील का, त्यांनी दिलेलं जीवाचं बलिदान गेलं का मातीमध्ये, लगेच विसरता तुम्ही. शिवसेना आता पुरोगामी पक्ष झालाय म्हणे, पुरोगामी. आणि म्हणून हे निर्लज्ज बघा हे असेच येतं. आणि म्हणून हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. जेलमध्ये गेल्याच्या नंतर इकडून 2-4 जण, इकडून 2-4 पोलीसवाले. जेलर म्हणले बघा की चोरी करून मार खाऊन आलाय आणि तरी कशी छाती पुढे काढून चाललाय म्हणले बघा की. तेव्हा जेलर म्हणले या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो, पण मेवण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली म्हणला. जाताना जेलर म्हणले इथून गेल्यावर काहीतरी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, सांग बरं इथून गेल्यावर काय करशील. हा म्हणला अगोदर बाजारात जाईल. जेलर म्हणले का. हा म्हणला त्या बाईच्या घरात अंधारामध्ये रेडू दिसलाच नाही, रेडूचं बटनच दबलं म्हणला अंधारात. आता बाजारात जाईल आणि बॅटरी विकत घेईल आणि सिस्टमॅटिक चोरी करेल म्हणला. म्हणजे खिद्दाय जेलमध्ये गेला तरी बाहेर आल्यावर काय करणार, चोरीच करणार. असे काही निर्लज्ज लोक असतात. आणि म्हणून चळवळी गतिमान करण्याचा हा वेळ आहे. तुम्ही मला बोलवलं, माझ्या विषयाची मांडणी करण्याची मला संधी दिली, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. धन्यवाद. जय भारत.